जळगाव उन्नती न्यूज, तुमच्या हक्काचा आवाज. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा. तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज. हनवतखेड येथे श्रमदानातून अनगढ दगडी बांधाची निर्मिती, ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग. हनवतखेड नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकरा टप्पा 2 अंतर्गत हनवतखेड येथे मंगळवार दिनांक 24 फेब्रुवारी 2026 रोजी श्रमदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमातून ग्रामस्थांनी एकत्र येत नवीन अनगढ दगडी बांध LBS यशस्वीपणे पूर्ण केला. लोकसहभागातून जलसंधारणाचे कार्य. उपविभागीय कृषी अधिकारी श्री BG व्यवहारे सर आणि सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्री रत्नपारखी साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. या श्रमदानामध्ये गावातील वयोवृद्ध नागरिक, तरुण शेतकरी, महिला आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला सहभाग नोंदवला. तज्ज्ञांकडून मार्गदर्शन. नैसर्गिक साधनसंपत्ती व्यवस्थापन समन्वयक श्री अनिल भुमरे यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले. याप्रसंगी त्यांनी ग्रामस्थांना खालील विषयांवर सखोल मार्गदर्शन केले. माती आणि पाणी वाचवण्याचे महत्त्व आणि त्याचे तंत्र. बदलत्या हवामानानुसार शेती कशा पद्धतीने करावी जेणेकरून उत्पन्न शाश्वत राहील. प्रमुख उपस्थिती. या मोहिमेत सहाय्यक कृषी अधिकारी सिंगारे मॅडम, समूह सहाय्यक वैष्णवी ज्ञानकडे, तसेच गाव कृषी विकास समितीचे सदस्य कृषीताई, बचत गटातील महिला आणि गावातील प्रगतिशील शेतकऱ्यांनी उत्साहाने श्रमदान केले. प्रशासनाचे आवाहन. उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय खामगाव यांच्यामार्फत आवाहन करण्यात आले आहे की नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा. श्रमदानातून झालेल्या या कामामुळे हनवतखेड परिसरात जलपातळी वाढण्यास मदत होणार असून ग्रामस्थांच्या या एकजुटीचे सर्वत्र कौतुक होत आहे.